नाही मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच। 30 जानेवारी नंतर पैसे येणार की बंद होणार? हजारो बहिणींचा हप्ता फक्त एका चुकीमुळे अडकलेला आहे। आता सरकारी अपडेट अधिकृत माहिती अशी आली आहे की 30 जानेवारी नंतर आपला हप्ता थांबू शकतो। कशासाठी थांबणार, का थांबणार? सरकारकडून केवायसी मुदत वाढीचा अधिकृत निर्णय आलेला आहे। बहिणींचे हक्काचे पैसे कुणीही थांबवू शकत नाही। लाडकी बहीण योजना केवायसी मुदतवाढ 30 जानेवारी अंतिम मुदतवाढ आहे। ही अंतिम तारीख देण्यात येणार आहे। पैसे येणार की बंद? केवायसी नाही तरी हप्ता मिळेल। लाडकी बहीण योजना मोठा अपडेट आहे हा। केवायसी नाही तरी पण हप्ते येत आहेत आणि येत राहणार। फक्त 30 जानेवारी नंतर सांगू शकत नाही। 30 जानेवारी नंतर काय होणार लाडकी बहीण योजनेचं सत्य आपण पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। नमस्कार बहिणींनो, मी सुजाता शासकीय योजना A to Z या चॅनेल्स मधून तुमच्या समोर आले। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाट पाहत असाल पैसे भेटण्याची आणि अजूनही केवायसी पूर्ण केलेली नसेल किंवा तुमच्याकडून केवायसी झाली नसेल, काही अडचणी आली असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं फार महत्त्वाचं आहे बहिणींनो। केवायसी नाही तर पैसे बंद होतील का असं बहिणींना खूप भीती आहे। आता 30 जानेवारी पर्यंत ही तारीख का महत्त्वाची आहे हेही आपण जाणून घेणार आहोत। आज मी संपूर्ण सत्य अफवा सांगणार आहे। कारण केवायसी म्हणजे काय आहे नक्की, कशासाठी केवायसी करावी लागते, केवायसीला नो युअर कस्टमर, आधार प्लस बँक खात्याची खात्री, फसवणूक टाळण्यासाठी ही केवायसी केली जाते आणि ही सरकारची अट आहे। आता प्रत्येक योजनेमध्ये सरकारने केवायसीला प्राधान्य दिलेलं आहे। केवायसी नसल्यास काय आपल्याला धोका होऊ शकतो, काय नुकसान होऊ शकतं? हप्ता थांबू शकतो, नाव पेंडिंग मध्ये जातं। मोठा अपडेट आहे की मुदत वाढ सरकारने केली आहे। केवायसीची लास्ट मुदत वाढ आहे ही 30 जानेवारी पर्यंत मुदत वाढवली आहे। आता ही मुदत का वाढवली आहे हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊया। अनेक महिलांची केवायसी अपूर्ण, आधार बँक लिंक समस्या, ग्रामीण भागात नेटवर्क अडचण, ही शेवटची संधी समजा केवायसी कुठे आणि कशी व्यवस्थित करता येईल यासाठीही तुम्हाला माहिती सांगत आहे। प्रथम माही सेवा केंद्रामध्ये तुम्ही केवायसी करू शकता। आपले सेवा सरकारमध्ये केंद्रामध्ये तुम्ही जाऊन स्वतःची केवायसी करू शकता किंवा अधिकृत पोर्टलवर OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे देखील तुम्ही केवायसी करू शकता। आधार बँकेशी लिंक नाही हा एक प्रॉब्लेम आहे तुमच्या केवायसीला। मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही, मोबाईल नंबर आधारशी जुळत नाहीये, OTP जातोय कुठे जातोय हे माहीत नाहीये, नावात स्पेलिंग मिसमॅच आहे, खाते बंद आहे, बँकेचं निष्क्रिय आहे। मग या चुका आधी दुरुस्त करा आणि मग केवायसी करा। केवायसी केली नाही तर नक्की जानेवारी नंतरचा हप्ता तुम्हाला भेटणार नाही। हप्ता तुमचा थांबू शकतो, नंतर पुन्हा प्रक्रिया लांबते। म्हणून आजच केवायसी पूर्ण करून घ्या बहिणींनो। ही महत्त्वाची बातमी आहे। हा पैसा तुमचा हक्काचा पैसा आहे, हा कोणीही थांबवू शकत नाही। पण एक छोटी चूक तुमचं नुकसान करू शकतं। केवायसी जर केली नाही तर पैसे येणार नाहीत। आजच पाऊल उचला आणि केवायसी करून घ्या। व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे। इथून पुढे सहकार्य करा। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। 30 जानेवारी पर्यंत आपल्या सर्व लोकांनी केवायसी करून घ्या। धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे व समृद्धीचे जाओ।